मी गेलतो कांड करायला, मजा संगच कांड झालं. तर गाईस आजचा विषय एकदम हार्ड होता. आज आम्हाला जायचं होतं पार्टीला. हे आपला मित्र परिवार. आजचं पार्टी करण्याचं कारण हे आहे की आपल्या भावानं घेतलेला आहे नवीन ट्रॅक्टर. त्याविषयी भाव आपल्याला पार्टी देतात. हेच एक ट्रॅक्टरचे मानकरी आणि पार्टीचे मानकरी सुमित मुंडे हेनच आपल्याला पार्टी देत आहे आज. माकड़ तोंडाचिया, ये चालू हो जाएगा ना, सपाट हो जाएगा, पापड़ हो जाएगा. हट बाजू में. तर गाईस आम्ही निघालो आमच्या पार्टीच्या लोकेशनकडे. मागल्या माणसाकडे बघू शकता त्याचे दात दिसायला पण त्याचं तोंड काय दिसना गेले. जर तुमच्याकडे असा दोस्त असला तर नक्की कॉमेंट करा. आम्ही पार्टीला आलतो पण आमच्यापाशी नव्हती लाईट. बघा आमच्या लाईटचा जुगाड कसा आहे. भावानं पार्टी म्हणून पुऱ्या गावालाच बोलून आणलं. काय आहे की म्हणाला इथं एवढे जण आहे, एवढे संधी मिळून जर त्याची किस्त भरला होतो त्याची किस्त तुटून जाते. तेवढे जण आहे तिथं पार्टी. मग काय लागले आम्ही आलू कापायला. पुरे आलू ते कापणं ते झाल्यानंतर बिर्याणीची तयारी सुरू होती. आता व्हेज बिर्याणी करायला तयार केली. व्हेज बिर्याणी करता करता हो का बघा आम्हाला झाले गणपती बाप्पाचे दर्शन. तर गाईस तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन झालं असलं तर नक्की कॉमेंट करा. गणपती बाप्पा मोरया. फायनली बिर्याणी तयार झालेली आहे गाईस. समजे जण भूकानं पागल झालते, एकूण एकाला मारून घेऊ लागते. बिर्याणी तर तयार झालेली आहे. आता समजे जण बिर्याणीवर धावा बोलायचं नाद करते काय यावंच लागते बिर्याणी खायला. बिर्याणी तर एवढी तिखट झाली की कुठून कुठून दुपट निघाला तर आम्हालाच माहित आहे. आम्ही कुठे गेला वन कांड व्हाय नाही येत असं बघा. आम्ही कुठं ना कुठे गेलो ना काही कांड करून येतो. बिना कांडचं तर घरलाच येईन. मी गेलतो कांड करायला, मजा संगच कांड झालं. मी काय मस्त माझा व्हिडिओ काढावा म्हणून पुढे गेलं तर हे ना मजा अंगावर बाम टाकून दिलं. तुम्ही एक से बडकर एक WWE बघला असाल पण हे WWE देशी WWE आहे. तुम्ही दुनियामध्ये माणसं बघला असाल पण असले माणसं बघायला चाली. ह्याला हे मधात जायची काय गरज होती. म्हणाला दोघं मारून घेऊ लागते मस्त. देशी WWE झाल्यानंतर आम्ही निघालो घराकडे. असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी फॉलो करा. तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करा. असेच नवीन मिनी ब्लॉग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंट करा. तर माझं नाव आहे कौशल. भेटूया उद्या अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये.